नमस्कार. DMER स्टाफ नर्स परीक्षेची तयारी करायची आहे, पण सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करावी या विचाराने डोकं भंडावून गेलंय का? खूप जणांचं असंच होतं. पण आता अजिबात काळजी करू नका. हा प्रश्न आहे ना, जवळजवळ प्रत्येक उमेदवाराच्या मनात येतोच. साहजिक आहे, स्पर्धा मोठी आहे, जागा कमी आहेत, त्यामुळे थोडी धाकधूक वाटणं अगदी नॉर्मल आहे. पण खरं सांगायचं तर योग्य दिशा आणि एक पक्की स्ट्रॅटेजी असली की कोणतीही परीक्षा अवघड वाटत नाही. आज आपण या परीक्षेबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. म्हणजे परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, मार्किंग सिस्टम नक्की काय आहे आणि जिंकण्यासाठी कोणती रणनीती वापरायची हे सगळं नीट समजून घेऊया. म्हणजे काय की तयारीच्या पहिल्याच दिवसापासूनच एक क्लिअर रस्ता समोर असेल. चला तर मग सुरुवात करूया. बघा, कोणत्याही लढाईत उतरण्याआधी ते मैदान कसं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं असतं, बरोबर? तसंच परीक्षेच्या तयारीमधली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे तिचं स्वरूप, तिचा पॅटर्न नीट समजून घेणं. चला पाहूया या परीक्षेचा ब्लूप्रिंट. आता प्रश्नांची विभागणी कशी आहे ते बघूया. एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि यातलं सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 40% वेटेज हे नर्सिंग किंवा टेक्निकल विषयाला आहे. म्हणजे एक गोष्ट तर पक्की आहे की यशाचा मार्ग याच विषयातून जातो. त्यानंतर जनरल नॉलेज आणि रिझनिंगसाठी 30% आणि मराठी व इंग्रजीसाठी प्रत्येकी 15% वेटेज आहे. आणि हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी वेळ किती मिळतोय? फक्त 90 मिनिटं. याचा अर्थ काय होतो की प्रत्येक प्रश्नासाठी 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ आहे. इथूनच कळतं की टाइम मॅनेजमेंट किती महत्त्वाचं ठरणार आहे. इथे बघा, सगळा आराखडा एकाच ठिकाणी दिसतोय. प्रत्येक बरोबर उत्तराला मिळणार 2 गुण. पण सगळ्यात मोठी आणि उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाहीये. हो, अगदी बरोबर. याचाच अर्थ एकही प्रश्न सोडून द्यायची गरज नाही. हा एक खूप मोठा स्ट्रॅटेजिक फायदा आहे. ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये देता येते. खास करून ज्यांनी GNM केलेला आहे त्यांना मराठीतून पेपर देणं खूप सोयीचं ठरतं. अर्थात ज्यांना इंग्रजी जास्त कम्फर्टेबल वाटतं ते तो पर्याय नक्की निवडू शकतात. आपल्यासाठी सोयीची भाषा निवडणं हे पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे. ओके, परीक्षेचं स्वरूप तर आता आपल्याला कळालं, पण आता खरा प्रश्न येतो की तयारी करायची कशी? चला तर मग विजयाचा एक पक्का गेम प्लॅन बनवूया. ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी 4 कलमी रणनीती आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेक्निकल विषयांना सर्वाधिक वेळ द्यायचा, कारण तिथेच सर्वाधिक गुण आहेत. दुसरं, जनरल नॉलेज आणि रिझनिंगसाठी रोजच्या रोज किमान 15-20 प्रश्न सोडवायची सवय लावायची. तिसरं, मराठी आणि इंग्रजीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यांचाही सातत्याने सराव करायचा. आणि चौथं म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका आणि टेस्ट सिरीज सोडवून परीक्षेचा आत्मविश्वास वाढवायचा. आणि एक गोष्ट तर डोक्यात एकदम फिट बसवून घ्यायची. रोज थोडा थोडा केलेला अभ्यास हा परीक्षेच्या आदल्या रात्री केलेल्या जागरणापेक्षा 1000 पटीने जास्त प्रभावी ठरतो. सातत्य हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. ठीक आहे, तयारीला तर सुरुवात करणार, पण आपलं लक्ष काय असलं पाहिजे? किती गुण मिळवणं सुरक्षित ठरू शकतं हे आकडे माहीत असणं खूप गरजेचं आहे. या परीक्षेत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बहुसंख्य जागा महिला उमेदवारांसाठी आहेत, तर पुरुष उमेदवारांसाठी 20% जागा राखीव आहेत. यावरून स्पर्धेची आणि जागेच्या वाटपाची एक स्पष्ट कल्पना येते. मागच्या वर्षीचा कट ऑफ जर आपण पाहिला तर तो साधारणपणे 130 ते 145 गुणांच्या आसपास होता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त कट ऑफ पार करण्याचं ध्येय ठेवून चालणार नाही. आपल्याला त्याच्या खूप पुढे जायचं आहे, जेणेकरून आपली जागा एकदम पक्की होईल. म्हणूनच आपलं लक्ष असायला हवं 140 पेक्षा जास्त गुणांचं. हो, 140 प्लस हा एक सुरक्षित आकडा आहे, जो यशाची शक्यता खूप जास्त वाढवतो. हा आकडा डोळ्यासमोर ठेवूनच तयारीला लागायचं. तर मग या सगळ्या माहितीचं सार काय निघतं? यशाचं ते अंतिम आणि सोपं सूत्र काय आहे? ते अगदी सोपं आहे. फक्त अभ्यास नाही, तर स्मार्ट अभ्यास आणि त्याला जोड हवी सातत्याची. हेच समीकरण आपल्याला यशापर्यंत हमखास घेऊन जाईल. तर आता बघा, सगळा आराखडा समोर आहे. परीक्षेचं स्वरूप, तयारीची पद्धत आणि आपलं लक्ष, सगळं काही आता स्पष्ट आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो. या ब्लूप्रिंटचा वापर करून DMER परीक्षेच्या तयारीची विजयी सुरुवात कशी करणार? विचार करा आणि कामाला लागा. जय महाराष्ट्र.